प्रत्येक पोराचं स्वप्न. मायला राव कधी स्वप्न पूर्ण होईन बाबा आपलं. लय मोठा स्वप्न आहे बाबा आपलं, एखादा मोठा बिझनेस करायचा, त्याच्यातून लय मोठा पैसा कामाचा. त्यात मग मम्मीला कोणती बी गोष्टीवर हात ठेवला का लगे मम्मीला काही बी गोष्ट घेऊन द्यायची. आणि त्यात मग एखादी फॉर्च्युनर सारखी गाडी घ्यायची आणि मग त्याच्यात पप्पाला बसायचं. आणि काय दिवस असन रे होते. कधी याचा बाबा आपला येळ असा. घरी गेल्यावर स्वप्नाचा तमाशा. आले शेठ, तुमचीच वाट पाहतो तुम्ही. लय अवघड झालं बाई. आता तुम्हाला काय सांगा खंडूच बाप, हे पोरग नाव ऐकत नाही माणसाचं. हे पोरग नुसतं त्या टुकार पोरामध्ये हिंडत जाऊन आता कायच करावं मी सांगा तुम्हाला. खंडूची मा तुझा एकदम धर, मला बोलू दे त्याला. अरे तो हातात पुस्तक नाही दिसलं मला कधी. अरे तो नेमकं म्हणणं काय? अरे माणूस आपलं कामाच्या राड्यात राहतं, त्याच्यामुळे तुपल्यावर लक्ष देता येत नाही ना भाऊ. अरे हे जरा जास्त इतरायला लागलं ना हे पोट्ट. अरे खंडूची माय, मला तर काही कळा ना या घरात काय चाललं, काहीच समजा ना मला काय म्हणणं आहे. तुम्हाला कसं कळलं तुमचं चित आहे का या घरात? या पोराला ऊन कळत नाही ना, ताण कळत नाही ना, अंधार कळत नाही. हे पोरग कवा पाहिलं त्या टुकार पोरामध्ये हिंडत राहते. दिवसा हिंडत आहे, रातचं बी हिंडत आहे. रात्री 12 वाजेपर्यंत घरी आहे ना बाई हे पोरग. या पोराला पुढे पाड्याचा नाद नसा लागला ना खंडूच बाप. अरे बापरे, कालच माय कोणी 20 रुपये घेऊन गेलं आणि कोडं खर्चिले त्याचं त्याला माहिती बाई. पैशाची जपणूक असा भाऊ. अरे ते लोकाचे लेकरं पाय ना चंद्रावर चालले, चंद्रावर तो सोबतचा तो घंट्या. त्याच्या माया बापाला कसे काम करू लागतो पाय ना त्याचा, त्या बुखायचा दरसा. अय खाली काय पाहतो, खाली वर पाय वर. पाहिलं खंडूची माय कसं डोळ्यात डोळे घालून बघतो माय. लोकाच्या लेकराला 1 आणि 2 रुपये पाहायला भेटा ना भाऊ, आणि तो खुशाल असे पैसे उधळीतो. याला कायच करावं बाई मी आता. खंडूचं बाप जर काय असं चाललं नाही, हे पोरग आहे का आपल्याला रस्त्यावर आणि माहितीये का वावरची वर काहीच नाही ठेवायचं माहितीये का, आपल्याला सारं इकून टाकणं लागेल. जाऊ दे कोणाला कुठं डोक्याला येता. कुत्र्याची शेपूट ती वाकडीच ना. आमचा जीव तो आहे, तो जीव खेटर झाला भाऊ. फिरे माँ ये देख मैंने क्या कर दिया. हे तर आपलं रोजचं आहे राव. वरण घ्यावा ना आणखीन. वाटलंच तर अजून 2-4 पोळे बी चुराव. 2 पैसे कामाचे नाही अक्कल आणि चुरून खातो 4 भाकर. लोकांच्या लेकरं करतात मिस्टराच्या हाताखाली काम आणि तू घरात बसून खेळतो गेम. रात्री 10 वाजता घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी माझी मम्मी रुको जरा सबर करो. काय मेळ आहे, मला तर काही मेळ लागा ना तुमचा. काय इशेरेबाजी चालू आहे तुमची. कायच काय बाप्पा काही नाही. कायच का रावला बाई माझ्या जीवाला. काय नाही बाप्पा, काही नाही झालं. खंडूच बाप हे पोरग रात्री 12 वाजता आलं घरी. 12 वाजता. अरे बापरे. हा बरोबर आहे. रातचं दारे धाराला गेलो तवर चटका अंदाज दिसतोय तो. 12 वाजता नाही बाप्पा, 10 वाजून 10 मिनिटं झाले होते. मम्मी काही बी सांगा लागली. आता का बाया कसा माग फिरून बोलतोय बापाला महिला काही समजेना भाऊ. तू अलीकडल्या ढाब्यावर गेलता का पलीकडल्या? वय हो खंडूचं बाप, ह्या पोराला पुढे पाडायचा तर नाद नसा लागला ना. नाही खंडूची माय, त्याला इकडं आणून उपयोग नाही. तुला ना तो दोस्त कंपनी जी आहे ना त्याच्या देखत भोंगळ करून आणणं लागत तवा तुला कळन. बरं भाऊ ते सगळं जाऊ दे. तू खरं सांगतो दारू बिरूचा तर नाद नाही लागला ना? मायला राव, जे पेते दारू गांजा सिगरेट त्यांना विचारे ना कोणी. आणि मम्मी पप्पा विचारतात दारूत मिसळून पेलं का पाणी. खरं सांग ना. मम्मी पप्पा पाशी पाहिलं बसून त्यांनी काढलं मागचं उकरून. मायला किती दिवस झाले मम्मी पप्पा सोबत बसून गप्पा नाही मारल्या. त्यांना कसं वाटत असेल रे. मी 2-3 दिवसापासून जास्त बोललो नाही. एक काम करतो, त्यांच्या पैसे जाऊन बोलतो भाऊ. मायला मेरी मम्मी पापा मेरी माँ के बराबर कोई नहीं. काय चाललं पप्पा?
खंडू बेटा कूलर बंद कर रे ते जरा बोलायचं आहे तुला. तुला त्या दिवशी मी काय सांगितलं होतं ते लक्षात कर बरं जरा. कोणत्या दिवशी हो बाप्पा? अरे तब्बल 15 दिवस झाले तुला काय म्हणलं होतं म्या, येरीवर एक टाटर आहे त्याच्यापाशी हे गट्टू आता काय ते ऑटो ते मला नीट करायला न्यायचा होता. आता तो आणला होता का? नाही मी आणला ते आता. तो कस काय ध्यानात नाही राहिलं तुला? त्या दिवसचं होय मला लक्षात नाही राहिलं हो बाप्पा, ध्यानात नाही राहिलं मला. हा बैल अवघड झाला बाई आता. ऐका तू मला बोलूनच देत नाही भाऊ, तू याच्यामुळे इतराला लागला ते तू दम धरायला सांग मला बोलू दे त्याला. हा ना मग मी तुला तेच विचारतो ना, तुला ध्यानात कस का नाही राहिलं ते? बरं भाऊ, तू आम्हाला आतापासून असं करतो म्हातारपणे काय सांभाळायचं भाऊ, तू सांग मला. अरे तुला एक काम सांगितलेलं ध्यानात नाही राहत, याच्या पुढे तर मग डोकं आउट झालं बा. हे जेव्हापासून त्या घंट्या पोरासोबत हिंडत ना तेव्हापासून हे येडं झालं माहितीये का, त्या पोरांना याला सुधरूनच दिलं नाही. ते घंट्या पोरगानी हे एकाच माळीची म्हणी बाई, ना ते पोरग पुस्तक हातात घेतय ना हे पोरग घेतय. खंडूचं बाप कधी पाहिलं ते या पोराचं डोकं त्या फोनातच, अरे डोकं त्या पुस्तकात घाला भाऊ कधी. होय रे, तुला मी काय म्हणलो होतं काल, त्या टुकार पोरामध्ये हिंडू नको. मग तू आज बी त्या टुकार पोरामध्ये गेलता. अरे तू ऐकत कस का नाही रे तू आमचं? अरे बापरे, कसं होईल मग या पोराचं? मला तर टेन्शन आलं बाय, त्याच्यामुळे या पोराला बोलणं सोडून दिलंय मी. कशाला कोणाच्या मनात वाईट व्हायचं बाई? अरे ते पोरं थोडी कामाला येणार आहे तुला. अरे हे पोरं सुधरू दे ना याला.